भोंदू बाबा अशोक खरात के खिलाफ युवा कांग्रेस ने मोर्चा खोल दिया है। शहर में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर चौक पर इरनीव इलाके में युवा कांग्रेस पदाधिकारियों ने जोरदार प्रदर्शन करते हुए नारेबाजी की और अपना रोष जाहिर किया। वहीं उन्होंने यह भी आरोप लगाया कि इस मामले की जानकारी होने के बावजूद मुख्यमंत्री व गृह मंत्री देवेंद्र फडणवीस चुप क्यों रहे। इससे राजनीति होने की आशंका जताई जा रही है। आइए सुनते हैं इस पर क्या कहना है वैभव देशमुख इनका। फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला अत्यंत म्हणजे काळीमा फासणारी खाली पाहायला लावणारी घटना या महाराष्ट्रात घडलेली आहे। आपल्याला कल्पना आहे की एक खरात अशोक खरात नावाचा भोंदू बाबा ज्याने एवढ्या म्हणजे महिलांचं शोषण केलेलं आहे, आज ह्या सगळ्या गोष्टी आज उघडकीस येत आहेत। 58 व्हिडिओ त्याच्याकडे सापडले आहेत, अजून किती शेकडो असतील नसतील हे माहिती नाही। म्हणजे महिलांचं शोषण या भोंदूगिरीच्या नावाखाली ज्याने केलेलं आहे आणि या सरकारमधले मोठे मोठे मंत्री, केंद्रीय मंत्री, मोठे उच्चपदस्थ अधिकारी हे त्याचे भक्त आहेत। म्हणजे यांना ह्या सगळ्या प्रकाराची कल्पना नव्हती का? या देशाच्या राज्याच्या गृह विभागाला, याची गुप्तहेर विभागाला या बाबाची कल्पना, या प्रकाराची कल्पना नव्हती का? हा प्रश्न आज निर्माण झालेला आहे आणि होती तर हे सरकार आजपर्यंत गप्प का बरं होते? या महाराष्ट्रात ही जी घटना घडलेली आहे, आपण वारकरी संप्रदायाचा आपण वारसा सांगतो महाराष्ट्रात, आणि असे भोंदू बाबा जर आज कोणा सरकारच्या अधिपत्याखाली जन्माला येत आहे तर ही चूक सरकारची आहे। आणि हे सरकार, हे गृहमंत्री आणि हे संपूर्ण गृह खातं आज ह्या महिलांच्या शोषणाला जबाबदार आहे असा आमचा थेट आरोप आहे। आणि आम्ही ह्या खरातच्या माध्यमातून या गृहमंत्र्यांचा, या शासनाचा, प्रशासनाचा आणि याला बळी पडणाऱ्या प्रत्येक उच्चपदस्थ जे व्यक्ती आहेत, ज्या या भोंदूवाला बळी पडले आणि त्यांनी महिलांचं शोषण होऊ दिलं, अशा प्रत्येक प्रवृत्तीचा आम्ही आज निषेध केलेला आहे। तर म्हणणं असं आहे की मुख्यमंत्री हे स्वतः गृहमंत्री आहेत। मी जसं म्हटल्याप्रमाणे त्यांच्याकडे गृह खातं आहे, त्याच्याकडे गुप्तहेर CID खातं आहे। एवढे मोठे मोठे त्यांचे मांडीला मांडी लावून बसणारे मंत्री एखाद्या बाबाच्या दरबारात नेहमी जाऊन बसतात, तर त्या बाबाची म्हणजे एवढा आमचा हाच आरोप आहे की मुख्यमंत्र्यांना हे प्रकरण माहिती होतं, यामागे काहीतरी नक्कीच राजकीय षडयंत्र आहे। आपल्या सोबतच्या पक्षावर काहीतरी त्यांनी दबावतंत्र निर्माण करण्यासाठी आज हे उघडकीस आणलेला आमचा आरोप आहे। मात्र आपल्या पदाचा असा वापर म्हणजे गृहमंत्री करत असतील की कोणावर दबावतंत्र करायसाठी असे प्रकरण उघडकीस आणायचे, अन्यथा अशा बाबांना मोकळीक द्यायची, अत्यंत चुकीचं आहे। या महाराष्ट्राला हे शोभणार नाही।